शेतकऱ्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही, सरकारचं नाही ना कोणाचंच नाही. फार मेला शेतकरी राजा, फक्त नाव त्याच्या पुढे राजा लावलं, तेवढ्या पुरतं त्याला खुश केलं. आणि अनुदानावर फक्त शेतकरी जगवणं चालू आहे. मी तर त्या सरकार मायबापाला विनंती करेल की शेतकऱ्याला कुठल्या योजनेची गरजच नाही, फक्त आमच्या भावाला हमी भाव द्या. जर सरकारनं कापसाला कमीत कमी 10,000 जरी हमी भाव दिला ना, शेतकरी राजा म्हणजे राजाच आहे. शेतकऱ्याच्या घरातला कापूस विकेपर्यंत भाव 6,000 7,000. शेतकऱ्याच्या घरातला कापूस सर्व विकला की मग 8,000. सरकारचं धोरण हे आहे. कापूस कोणाच्या घरात राहते हो दादा? वर्ष 2-2 वर्ष. श्रीमंत शेतकरी आहे त्याच्या घरी, गरीब शेतकऱ्याच्या घरी राहील का 2-2 वर्ष कापून? कोणताही पक्ष येऊ द्या, पण त्यांचं धोरण असं आहे, श्रीमंत शेतकरी श्रीमंत राहायला पाहिजे आणि गरीब शेतकरी हा गरीबच राहायला पाहिजे. नाहीतर गरजच नाही शेतकरी राजाला कोणाला भीक मागायची. सर्वात जास्त जर कर्जबाजारी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असतील तर दुर्दैवानं बोलावं लागतं आपल्या विदर्भात होतात.